नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाया सूप। तर त्यासाठी बघा हे असे पाय घेतले होते आणि ते कसे भाजायचे, त्याच्या नक्या कशा भाजायच्या ह्यांचे पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। आणि ही 4 पायांचे असे छोटे छोटे तुकडे करून आणलेले आहेत। कुकरमध्ये बनवणार आहे। कुकर गरम करत ठेवला, चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये छोट्या चमचे हे 3 चमचे मी तूप टाकणार आहे। तुपाच्या जागी तुम्ही तेल वापरलं तरी पण चालू शकते। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। 1 तेजपत्त्याचे 2 तुकडे केलेले आहेत, 2 हिरव्या विलायच्या, 1 दालचिनीचा तुकडा, अर्धा स्टार फूल, 3 लवंगा आणि 6 मिरी। आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना 1 मसाला विलायची पण टाकू शकता। मीडियम आकाराचा बारीक कापून घेतलाय कांदा। कांदा थोडा जास्त घातला तरी चालेल आणि एकदम बारीक कापून घेतला तरी चालेल। कांदा पहिला चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी कुटून घेतलेली आहे। पेस्ट जरी केली तरी चालेल, भाजून घेऊया। कांदा आणि आपण हे टाकलेलं ना चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे पाय टाकायचे। छोटे छोटे तुकडे केले का नाही की मग चांगले शिजले पण जातात। आता हे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 मिनिटं मी परतून घेतलेलं, असं पाणी सुटतं। अर्धा इंच आलं आहे, 4 पाकळ्या लसणाच्या, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं कुटून घेतले। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं गरम पाणी। 2 ग्लास मी पाणी टाकलं होतं। आणि जर तुम्हाला असं पाणी नसेल टाकायचं ना तर मग ह्याच्यावर झाकण ठेवायचं एक, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि मग ते थोडं गरम झालं की मग वतत राहायचं। गॅस आहे बघा मीडियम, तर गॅस करणार आहे बारीक आणि कुकरला ह्याच्या 6 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि खाली उतरून घेतलेला आहे। आपण झाकण काढूया। बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आणि हे कसं माहिती आहे का, हाडांचं बघायचं, हाडस एकदम मास साईडला होतं हे बघा, हे का पायाचं एकदम काढलं की लगे निघाला। आता हे घट्ट असतं बरं का खूप। आता हे जर थंड झालं ना तर असं आळून बसतं, एकदम घट्ट होतं। जसं जेली वगैरे कसं असतं अशा पद्धतीत होतं ते एकदम घट्ट। तर ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि गॅसवर ठेवून आपण थोडंसं उकळून घ्यायचं। तर अशा पद्धतीनं बघा हे पाया सूप बनवतात। तुम्ही एकदा अशा पद्धतीनं जरूर बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।